भाजपाचा सरपंच आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्यसुद्धा भाजपाचे आहेत, त्याच्यानंतर आपले आमदारसुद्धा भाजपाचे आहेत. परंतु खंत अशी आहे की इथं पंचायत समिती सदस्य हा इतर पक्षाचा आहे, तर तोही भाजपाचा होईल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. आता आपण आहोत अंबरनाथ पंचायत समिती समाविष्ट असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत नेवाळी जनसंपर्क कार्यालयामध्ये. या नेवाळीचं ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे बघू शकता आपण, काही कार्यकर्त्यांची खूप मोठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला पटका लावण्याचं काम या ठिकाणी, फेटा लावण्याचं काम जे काही मंडळी करत आहे ते उद्देश असा आहे की ह्या ठिकाणी सरपंच नवनिर्वाचित सरपंचाची निवड होणार आहे. परंतु खुशाली साईनाथ पाटील ज्या ताई होत्या त्या सरपंचपदाचा राजीनामा दिला, त्यांचा कार्यकाल संपला होता आणि त्याच सरपंचाच्या कार्यकालावरती त्या रिक्त जागेवरती पीठासीन अधिकारी यांनी आता यांच्या दालनामध्ये किती नामनिर्देशन पत्र आलेले आहेत किंवा पत्र आलेले आहेत आणि त्या पत्रावरती कशी निवडणूक होते हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपण जे काही पीठासीन अधिकारी, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की ह्या ठिकाणी जे काही सरपंच निवड आहे त्या निवड प्रक्रियेमध्ये किती नामनिर्देशन पत्र आलेले आहेत आणि जे नवनिर्वाचित सरपंचाची निवड होणार आहे त्या सरपंच महोदयाचं आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि आपण बघणार आहोत की त्यांच्या माध्यमातून ह्या ग्रुप ग्रामपंचायतीचा काय विकास होणार आहे तो. तर दर्शक बांधवांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही निवडणूक निर्णय अधिकारी, जे पीठासीन अधिकारी या ठिकाणी महेशजी भोईर साहेब आहेत. भोईर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आज पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी तुम्ही नेमणूक झालेली आहे. सन्माननीय, नामनिर्देशन अर्ज किती प्राप्त झालेला आपल्याला आणि ही निवडणूक चुकीची ठरली की बिनविरोध ठरली? ग्रामपंचायत नेवाळीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांनी आदेश दिल्यानुसार, माननीय तहसीलदार अंबरनाथ यांच्या आदेशानुसार माझी नियुक्ती अध्यासी अधिकारी म्हणून झालेली आहे. ग्रामपंचायत नेवाळीची निवडणूक आहे, त्यामध्ये सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ होती. या वेळेमध्ये प्रभाग क्रमांक 2B मधून निवडून आलेल्या सौ जाधव पूनम सुनील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे आणि सदरचा अर्ज दुपारी 12:10 छाननी वेळी वैध ठरवण्यात आला. सौ जाधव पूनम सुनील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे सदरची सरपंच निवडणूक ग्रामपंचायत नेवाळीची बिनविरोध झालेली आहे. ग्रामपंचायत सरपंच निवडणूक ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करून संपन्न झालेली आहे. तर हे होते पीठासीन अधिकारी यांनी आता सांगितलं. पूनम सुनील जाधव ह्या मॅडमचं बिनविरोध निवड साहेबांनी केलेली आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक झालेली आहे असं पीठासीन अधिकारी महोदयांनी सांगितलेलं आहे. आता आपण नवनिर्वाचित सरपंच पूनम जाधव यांची प्रतिक्रिया घेऊयात. आपण बघताय, आज नवनिर्वाचित सरपंच पूनम सुनील जाधव यांची बिनविरोध निवड पीठासीन अधिकारी भोईर यांनी केलेली आहे. मॅम, काय सांगाल, आज बिनविरोध निवड झाली आहे, पुन्हा एकदा ग्रुप ग्रामपंचायत नेवाळीवरती महिला राज आलेला आहे, कसा विकास कराल? सर्वप्रथम मी माझ्या गावातील मतदारांचे, बंधू भगिनींचे आभार मानते. तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचे आभार मानते. आता राहिलेला विकास कोणत्या प्रकारे करणार? श्याम पाटील यांच्या माध्यमातून विकास केला जाते. तर ह्या होत्या पूनमताई जाधव यांनी सांगितलं, यांनी आभार व्यक्त केले मतदाराचे, सन्मान्य सदस्यांचे आणि श्यामदाचे आभार व्यक्त केले. तर दादा, काय सांगाल, आज पुन्हा एक ती ह्या ग्रुप ग्रामपंचायतीवरती भाजपाचं वर्चस्व आलेलं आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी आमच्या ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आपल्या ह्या ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी पूनम सुनील जाधव यांची एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या टीमचे आभार व्यक्त करतो. आपण पाहतोय की आज आमच्या या ग्रुप ग्रामपंचायत नेवाळी येथे ठरल्याप्रमाणे जेवढे आमचे सर्व जे माजी सरपंच होते त्यांनी कुठल्याही प्रकारे मनात खंत न ठेवता आपल्या जो कार्यकाळ दिला होता त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा देऊन पुढील जे सरपंच पदासाठी ज्यांना आम्ही नेमणूक केली होती त्यांना आज आमच्या पूनम सुनील जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. काय सांगाल, काही विकास बाकी आहे, काही आपल्या माध्यमातून आता आपण जिल्हा परिषद प्रशासक आहेत, परंतु ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून कसा विकास आपण करणार, कसा पुढाकार घेणार?
आपण पाहिलं असेल की गेले 3 टर्म जे सरपंच होते त्यांनी योग्य त्या रीतीने हा पदभार स्वीकारून त्या पदाला न्याय दिला आहे आणि जे काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी विकास कामं आहेत, ग्रामविकास निधी असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती येथे जे काही विकास कामांसंदर्भात जे काही पाठपुरावे असतील, आपण पाहतो की सध्या नेवाली नाका परिसरामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणे होत आहे. त्याचप्रमाणे काही समस्याही आहेत, पण आमची पूर्ण बॉडी एवढी सक्षम आहे की जे येणारे काही त्रुटी किंवा कामं असतील त्या पूर्ण करण्यास सक्षम राहतील. तसेच आमचे काही जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार साहेब असो किंवा खासदार साहेब असो, यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने त्यांची मदत घेऊन जी काही अर्धवट राहिलेली कामं असतील तीसुद्धा पूर्ण केली जातील. युवा पदाधिकारी अमित चिकनकर आहेत. चिकनकर सर, काय सांगाल? नवनिर्वाचित सरपंचासाठी तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात आणि तुम्ही त्या पदावरती काम करताय. कसा विकास कराल आणि कोणत्या प्रकारे शुभेच्छा द्याल? धन्यवाद. सर्वप्रथम मी सिद्धेश्वर वार्ता यांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर आजच नव्याने नियुक्त झालेल्या पूनमताई जाधव यांना सरपंच पदाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दांकडे वळतो. आज तुम्ही नेवाळी ग्रामपंचायत बघत असाल की अतिशय सुसज्ज आणि अतिशय चांगला कारभार चाललेली ग्रामपंचायत असेल अंबरनाथ तालुक्यामध्ये तर नेवाली ग्रामपंचायत. याचं प्रमुख कारण असं आहे की इथे भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी अशा नित्यनेमाने काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात. तर या ग्रामपंचायतमध्ये तर मला वाटतं बराच काल भाजपाचा सरपंच आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्यसुद्धा भाजपाचे आहेत, त्याच्यानंतर आपले आमदारसुद्धा भाजपाचे आहेत. परंतु खंत अशी आहे की इथं पंचायत समिती सदस्य हा इतर पक्षाचा आहे, तर तोही भाजपाचा होईल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो आणि विनंती करतो आणि चंग मानतो की इथे सर्व प्रकारे पंचायत सदस्य तसंच जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य ते सर्व भाजपामय झालं पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी नेवाली ग्रामपंचायतचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. तर दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत उपसरपंच किरणजी भोईर आहेत. भोईर सर, काय सांगाल? आज पूनमताईची निवड झालेली आहे सरपंच पदावरती. कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि त्यांना सांगड घालून कसा विकास कराल? नमस्कार, मी किरण भोईर, ग्रुप ग्रामपंचायत नेवाली उपसरपंच. पूनम नल जाधव यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना प्रथम अभिनंदन करतो. आम्ही त्यांना बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे असून त्यांना अभिनंदन देतो. तर हे होते माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामदादा पाटील असतील, उपसरपंच किरणजी भोईर असतील किंवा चिकनकर सर अमित चिकनकर सर असतील. यांनी आता सांगितलं की ह्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जशी भाजपाची सत्ता आहे तशी पंचायत समिती सत्ता भाजपाची नाही आहे. जिल्हा परिषद सदस्य भाजपाचे आहेत, आमदार भाजपाचे आहेत, तशी पंचायत समिती सत्ता भाजपाची नाही आहे. मोठा विकास होणार आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. परंतु ह्या निवडच्या मागे जे काही सरपंच महोदय निवडून आले आहेत त्यांसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण आता त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही जो सदस्यांनी जो आमच्यावर विश्वास दिला आहे, मतदारांनी विश्वास दिला आहे, तो विश्वासाला कधी तडा देणार नाही आणि सर्वांचा एकमताने आम्ही विकास करणार आहोत असं त्यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटीलसोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, नेवाळी, अंबरनाथ.